जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या कंत्राट शिक्षक भरती सध्या सुरुवात झालेली आहे। तर कंत्राट शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाची जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया म्हणजे जिल्हा परिषद सांगली अंतर्गत सध्या बघा इथं प्रथम सध्या सुरुवात झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही गट शिक्षण अधिकारी असेल, पंचायत समिती सर्व, तर त्यांना सध्या बघा पत्र इथं इश्यू करण्यात आले। तर त्या अनुषंगाने जे काही कंत्राट शिक्षक भरती करण्या अगोदर जे काही 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा ज्या आहेत तर त्या बघा 2 शिक्षक कार्यरत आहे, बरोबर। तर हे 2 शिक्षकांपैकी एका शिक्षकाची सध्या बघा बदली करण्यात येणार आहे। कारण का, तर त्याच्यामध्ये बघा जी 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे एक शिक्षक जो असेल कायम नेमणूकवाला, तर त्या शिक्षकाला संबंधित जे काही जास्त पटसंख्या असेल तर त्या 7 शाळेमध्ये सध्या बघा त्याची बदली करून तेथे नियुक्ती होणार आहे। आणि इथं जी काही एक वेकेन्सी सध्या बघा तयार होणार 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये, तर ती एक वेकेन्सी जी असणार आहे तर ती कंत्राटी शिक्षक भरतीने सध्या बघा जी काही भरती असेल तर त्याच्या माध्यमातून भरली जाणार आहे। म्हणजे इथं एक वेकेन्सी सध्या बघा तयार करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी रिक्त करण्यासाठी संबंधित जी काही जिल्हा परिषदचे शाळा असेल तर त्यांना जो कायम शिक्षक असेल तर त्याला जास्त पटसंख्या असलेल्या शाळेवर सध्या बघा आधी बदली करण्यात येईल। आणि तेव्हा मग जी काही कंत्राटी शिक्षक भरती जी असेल तर त्या भरतीच्या माध्यमातून सध्या जे काही पदं असेल तर ते भरले जाणार आहे। ह्या अनुषंगाने बघा जे काही बदली प्रक्रिया असेल तर ती बदली प्रक्रिया संदर्भात जे पत्र आहे तर ते सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही विषय जो आहे बघा हे जे पत्र आहे तर ते 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील कार्यरत शिक्षकाचे बदलीबाबत असं इथं ह्याच्यामध्ये देण्यात आलं आहे। म्हणजे जी बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया सध्या बघा राबवण्यासंदर्भात कार्यवाहीला इथं सुरुवात झालेली आहे, जेणेकरून कंत्राटी शिक्षक भरतीमधले जी काही ह्या ठिकाणी बघा अर्ज आलेले असेल तर त्या अर्जामधून संबंधित उमेदवाराला ह्या जे काही 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर जो बदली करून सध्या बघा गेलेला शिक्षक असेल तर त्याच्या जागेवर नियुक्ती तिथं स्थानिकांना मिळणार आहे। आणि त्या अनुषंगाने इथे जो काही निर्णय असेल तर तो निर्णय सध्या बघा घेण्यात आला आहे आणि त्यानुसार कार्यवाही बघा इथं सुरुवात झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या ह्या ठिकाणी जी जिल्हा परिषद आहे सांगली जिल्हा परिषद, तर तेथे अर्ज देखील सध्या बघा मागवण्यात आले कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात। तर त्यानुसार बघा इथे 10/12/2024 अखेरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असून प्राप्त अर्जामधील पात्र उमेदवारांना नियुक्त देण्याची कार्यवाही यथाअवकाश पूर्ण होईल, अशा पद्धतीने इथे सूचना देण्यात आली आहे। म्हणजे ही जी नियुक्ती असेल तर ती देण्या अगोदर जे संबंधित बघा इथं काय म्हटलेलं आहे की शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनानुसार 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक वरीलप्रमाणे कंत्राटी नियुक्ती करणे असले सदर शाळेवर एक पद रिक्त असणे आवश्यक आहे। यास्तव शाळेवर एका शिक्षकाची बदली खालील तरतुदीनुसार करणे अनिवार्य आहे। म्हणजे जे काही इथं सध्या शिक्षक भरती होणार आहे कंत्राटी शिक्षक भरती, तर त्या संदर्भात संबंधित 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक कंत्राटी शिक्षक जर नियुक्त करायचा असेल तर सदर जी शाळेमधील जे काही एक पद असेल तर ते एक पद सध्या बघा रिक्त असणे गरजेचं आहे। म्हणून संबंधित जो काही कायमचा शिक्षक असेल तर त्याची बघा एका शिक्षकाची बदलीही करणे अनिवार्य होणार आहे आणि त्याची कार्यवाही सध्या सुरुवात झाली आहे। तर बदली इथं बघा कशी होणार आहे तर त्या संदर्भात 3 पॉईंट देण्यात आले। पहिलं म्हणजे कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एक इच्छुक शिक्षकाची बदली करणे, म्हणजे 2 पैकी एक जो इच्छुक शिक्षक असेल तर त्याची इथं बदली होणार। दुसरं काय आहे तर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर त्याच्यामध्ये जो सेवाज्येष्ठतेनुसार बघा शिक्षकाला प्राधान्य देण्यात येईल आणि त्याची बदली तिथं होणार आहे, बरोबर। त्यानंतर तिसरं जे आहे, दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसतील, म्हणजे दोघे शिक्षक आम्हाला जायचं नाही असं जेव्हा ते सध्या सांगणार तेव्हा सेवा कनिष्ठ शिक्षकाची प्राधान्याने बदली करण्याबाबत इथं तशी तरतूद देण्यात आली आहे। म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे शिक्षक आहे तर हे शिक्षक सध्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमधून जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये त्यांचं सध्या बघा बदली होणार आहे आणि तिथं एक पद रिक्त झालं म्हणजे तिथं एक जे आहे कंत्राटी शिक्षक सध्या तिथं नेमला जाणार आहे। म्हणजे जेवढ्या ज्या शाळा असेल ऑल जिल्हा परिषदमध्ये तर त्याच्यामध्ये जे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा असेल तर तिथं एक वेकेन्सी प्रमाणे बघा जी काही पदं असेल तर ती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। आणि ह्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जवळपास 100च्या वरती एक ह्या ठिकाणी 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त देखील असू शकतात आणि ह्याच्यापेक्षा कमी देखील असू शकतात, पण जर
ॲव्हरेज जर बघितलं आपण तर 100+ जे काही शाळा असेल तर त्या पाहायला मिळत आहे. कुठं 50 देखील असू शकतात, कुठं 80 देखील असू शकतात, कुठं 200 देखील असू शकतात. अशा बघा वेगवेगळ्या जेव्हा सर्वे त्या ठिकाणी होईल संपूर्ण म्हणजे कोणत्या शाळेमध्ये किती शिक्षक सध्या त्या ठिकाणी 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्त आहे तर त्यांची इथं बदली जशी होईल त्यानुसार तिथं वॅकन्सी सध्या बघा क्रिएट होईल आणि ती वॅकन्सी एकदा झाली का संपूर्ण जे काही अर्ज प्रक्रिया ज्यांनी अर्ज केलेले तर त्यांना जसं निवडीचे निकष आहे त्यानुसार सध्या बघा स्थानिकांना प्राधान्य असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही निकषानुसार संबंधित जे उमेदवार असेल तर त्यांना नियुक्ती सध्या तिथं मिळणार आहे. तर ती कार्यवाही सध्या बघा कधीपर्यंत इथं करायची आहे तर ह्यांना बदलीची जी काही प्रक्रिया असेल तर ती सदर बदली संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती विहित नमुन्यातील माहिती कार्यालयास 29/11/2024 अखेर सादर करायची आहे. बरोबर. आणि माहिती संबंधित शिक्षकाकडून घ्यायची विकल्पाचा नमुना देखील इथं देण्यात आलेला आहे. म्हणजे बदलीचा जो नमुना असेल तो देखील इथं देण्यात आला आहे. तर 29/11पर्यंत बदलीची जी प्रक्रिया असेल तर ती इथं बघा होणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदमध्ये जी जिल्हा परिषद आहे तर सांगली जिल्हा परिषदेने 10 तारीख देण्यात आली 10/12 बरोबर अर्ज स्वीकारणीसाठी. तर 10 तारखेनंतर इथं जे काही नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या सध्या बघा कंत्राटी शिक्षकाच्या एक प्रकारे होणार आहेत. तर इथं विकल्प जो असेल बदली संदर्भात तर तो देखील देण्यात आलेला आहे. म्हणजे कार्यरत शिक्षकांना बदलीबाबत विकल्प द्यायचा आहे. बरोबर. कोणत्या शाळेत होते कुठं जायचं आहे त्या संदर्भात इथं विकल्प देण्यात आले आहे. तर हे जे कायम नेमणूक शिक्षक असेल तर त्यांच्यासाठी हा अर्ज असणार आहे. तर अशी जी प्रक्रिया असेल तर ती प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा होईल आणि त्या अनुषंगाने जी काही पुढील सध्या कंत्राटी शिक्षक भरती असेल तर ती लवकरात लवकर कशी होईल त्या अनुषंगाने ही प्रक्रिया सध्या बघा होणे गरजेचं आहे. ही प्रक्रिया होईल तेव्हाच पुढची जी काही कंत्राटी शिक्षक भरतीची नियुक्तीची प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा होणार आहे. तर त्या अनुषंगाने सध्या प्रक्रिया सुरुवात झाली आहे. तर आपापल्या जिल्हा परिषदमध्ये तुम्ही शिक्षण विभागाला सध्या बघा माहिती तुम्ही स्वतः देखील काढा आणि तुमच्याकडून जर माहिती मिळत नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सध्या बघा जॉईन करा. तेथे तुम्हाला सर्वात आधी जी काही लेटेस्ट अपडेट असेल संपूर्ण भरती संदर्भात तर ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल तसंच आपल्या हे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी सध्या अपडेट देत असतो. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांपर्यंत देखील माहिती पोचवा. तसं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप संपूर्ण ते जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तात्काळ जशा जाहिराती आल्या किंवा वेगवेगळ्या ज्या अपडेट आल्या तर ते तुमच्यापर्यंत तात्काळ सध्या बघा आम्ही प्रोव्हाइड करू. तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हे संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर ती सध्या बघा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ही जी फाईल असेल ती देखील मिळेल. तुमच्या काही कमेंट असतील काही समस्या असतील इन्क्वायरी संदर्भात तर ते तुम्ही कमेंट देखील करू शकतात. त्याच्यावरती नक्की आपण रिप्लाय देऊ. तर अशा पद्धतीने सध्या बघा ज्या काही प्रक्रिया असेल तर त्या सध्या होणार आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.